आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। 3 दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार। मुख्यमंत्री शिंदेंकडून संजय राऊतांना कायदेशीर नोटीस। निवडणुकीमध्ये पैसे वाटपासह सामनातून शिंदेंबाबत अनेक दावे केल्यामुळे नोटीस। 50 को के एकदम ओके इसे कहते हैं उल्टा चोर कोतवाल को डाटे। मुख्यमंत्री शिंदेंनी नोटीस पाठवल्यानंतर संजय राऊतांचं ट्विट। विधान परिषदेमध्ये नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांकडून निवडून देणाऱ्या 6 जागांचा पेच स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक असल्यामुळे परिणाम। कपाशी बियाणं बीटीच्या 155 बियाण्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार। आमदार बच्चू कडू यांचा आरोप। वेशभूषा करून कारवाई करण्याचा कृषी केंद्र संचालकांना इशारा। दौंडमधील खामगावमध्ये सुप्रिया सुळेंच्या विजयाचे झळकले बॅनर। भाऊबीजेसाठी भावाकडून बहिणीला दौंडमधून 5500 मतांची भेट। बॅनरवर वेधलं लक्ष। काँग्रेसचे नेते दुष्काळी भागाचे दौरे करणार। काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन। दौऱ्यामधून विभागीय आयुक्तांना दुष्काळाचा अहवाल सादर केला जाणार। डॉक्टर भगवान पवारांना शासनाकडून नोटीस। निलंबनाच्या कारवाईनंतर तानाजी सावंतांवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कारवाई। 3 दिवसात खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार। जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारांच्या चौकशीचा अजित पवार यांच्याशी संबंध नाही। अजित पवारांच्या कार्यालयाकडून स्पष्ट। नागपूरमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंचा सर्वाधिक खर्च। विकास ठाकरेंकडून 58,63,000 खर्च तर नितीन गडकरी यांच्याकडून 56,51,000 खर्च।